नमस्कार मित्रांनो, मी माटुंगा पूर्व येथे या डिसेंबरच्या अखेरीपासून तर आज तागायत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे का माटुंगामध्ये 10 रुपयामध्ये सिटी स्कॅन आणि MRI केलं जातं। यासाठी खूप लांबून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अशा ठिकाणावरून लोक येत आहे आणि त्यांना वाटतं आहे की आपल्याला इथं 10 रुपयामध्ये सिटी स्कॅन आणि MRI करून मिळेल, म्हणून लोक 100-200 रुपये भाडं खर्च करून येत आहे। पण वस्तुस्थिती येथे अशी आहे की MRI आणि सिटी स्कॅन हे फक्त BPL रेशन कार्ड धारकांसाठीच आहे आणि या लोकांना पिवळं रेशन कार्ड मागितलं जातं, म्हणजे BPL कार्ड होल्डर्स, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे रेशनिंग कार्ड धारक आहे त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे। आणि त्याची मुंबईमध्ये खूपच म्हणजे 1% पिवळं रेशन कार्ड धारक कोणी नाही आहे। 90% व्हाईट रेशन कार्ड आहे आणि 10% केसरी रेशन कार्ड धारक आहे। मग अशा लांबून लोक येतात आणि फ्री आहे 10 रुपयामध्ये। मग इथं आल्याच्या नंतर लोकांची फसवणूक होते, म्हणून काही हे ताई आणि दादा बदलापूरवरून आले, या ताई अंधेरीवरून आले आहे, मगाशी एक काका अंबरनाथवरून आले होते। असे भरपूर लोक आहे इथं येतात आणि इथं आल्यानंतर माहिती मिळते का BPL कार्ड होल्डर्स यांच्यासाठी 10 रुपयात सिटी स्कॅन आणि MRI, बाकीच्या लोकांसाठी 2-2.5 हजार रुपये घेतले जातात। म्हणजे यांची या सिटी स्कॅन सेंटरची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर झालेला आहे। तरी जागरूक रुग्णांना माझी एक विनंती आहे की त्यांनी इथं येऊन आपली भाड्याचे 100-200 रुपये वाया घालू नये। त्याचबरोबर इथं आल्याच्या नंतर तुमचा वेळसुद्धा वाया जातो। तर असं काही नाही घडत, कुणी 10 रुपयात सेवा देत नाही आहे आणि पिवळं रेशन कार्ड कोणाकडे सहसा नाही आहे, तरी लोकांनी येऊ नये। पिवळं रेशन कार्डवाले मुळात आजारीच पडत नाही। धन्यवाद। जय महाराष्ट्र। गणेश आव्हाड।